समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नागपूर शहरात बनावट दह्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत तब्बल 4000 लिटर दही जप्त केले। ही बनावट दही मध्य प्रदेशातील जबलपूर येथून नागपूरमध्ये आणले जात असल्याचे समोर आले आहे। कारवाई दरम्यान 270 बॅरल दही ताब्यात घेऊन तत्काळ नष्ट करण्यात आले। तपासात हे दही मानकांच्या पूर्णपणे विरुद्ध तयार केले असल्याचे उघड झाले असून त्याचे सेवन केल्यास ग्राहकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। FDA कडून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे। दरम्यान विभागाने ग्राहकांना इशारा दिला आहे की बाजारात स्वस्तात मिळणाऱ्या दह्यापासून सावध रहा आणि नेहमी विश्वासार्ह ब्रँडचेच दही वापरा। या कारवाईमुळे नागपूरच्या दही बाजारात मोठी खळबळ उडाली असून दोषींना गाठण्यासाठी तपास सुरू आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाला आम्हाला माहिती मिळाली की जबलपूरहून एक दहीचं ट्रक येणार आहे, ज्याच्यामध्ये रस्टेड टीनमध्ये भरलेलं दही, ज्या दहीसाठी कोणतेही विक्री बिल उपलब्ध नाही, त्याच्याकडे कोणताही परवाना नाही, असा दह्याचा स्टॉक येणार आहे। त्या अनुषंगी आम्ही सकाळी 6 वाजता दही बाजार परिसरामध्ये तिथे गेलो आणि त्याच्यानंतर जवळपास 8 वाजता दह्याचा हा ट्रक आला। त्याच्यानंतर दह्याच्या ट्रकाच्या ड्रायव्हरला विचारलं असता त्याने सांगितलं की मी हे दही जे आहे ते जबलपूरहून ह्याच कंडिशनमध्ये आणलं आहे, ज्या कंडिशनमध्ये ते आहे। त्याला आम्ही कागदपत्रांची मागणी केली असता त्याच्याकडे त्याच्याबद्दल कोणतेही कागदपत्र आढळले नाही, परवानाही आढळला नाही किंवा विक्री बिल पण आढळले नाही। त्यानुसार मग आम्ही सदरचा ट्रक इथे अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयामध्ये आणलेला आहे। इथे आणल्यावर त्या ट्रकच्या दह्याचं सॅम्पल घेण्यात आलेलं आहे आणि ते सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर लॅबचा प्रयोगशाळेचा जो काही रिपोर्ट येईल त्याच्यानंतर पुढची कारवाई त्याच्यावर दंडात्मक होईल की न्यायात्मक कारवाई होईल ते पुढे ठरेल। पण आजच्या घडीला हे जे टीनमध्ये जे दही आहे हे रस्टेड टीन आहेत, पूर्ण गंज लागलेले टीन आहे, त्याचं जे गंज आहे तो दह्यामध्ये सुद्धा पडत आहे, त्यामुळे ते खराब आहे आणि त्याला स्टोरेज कंडिशन ते फुलफिल करत नाही आणि त्याच्याकडे कोणतेही खरेदी बिल विक्री बिल नाही आणि त्याच्याकडे कोणताही अन्न परवाना नाही। या अटींवर आम्ही हे सर्वच दही पेरिशेबल असल्यामुळे, नाशवंत असल्यामुळे आम्ही हे आता नष्ट करणार आहोत।